पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। या ग्रंथाचा हेतू दृक आणि दृश्य यामध्ये विवेक करणे असा आहे आणि हृदयामध्ये असलेली ग्रंथी जी आहे या ग्रंथीचा भेद करणं असा या ग्रंथाचा हेतू आहे। या ठिकाणी आपण आतापर्यंत 12 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 13व्या श्लोकाचा आपण आता अभ्यास सुरू करणार आहोत। 12व्या श्लोकामध्ये आपण मन आणि अहंकार या उपादान कारणामुळे लिंगदेह तयार होतो असं पाहिलेलं आहे आणि या लिंगदेहाच्या ज्या अवस्था आहेत या एकूण 5 अवस्था आहेत असा आपण अभ्यास केलेला आहे। या 5 अवस्थेमध्ये जागृती, स्वप्न, सुषुप्ती, जन्म आणि मरण असा आपण अभ्यास केलेला आहे। तर या 5 अवस्थेंच्या पलीकडे जाण्यासाठी आपल्याला या ग्रंथाचा उपयोग होऊ शकतो। भगवान श्री आद्य शंकराचार्यांच्या कृपेने सुरू असलेला हा विषय या ग्रंथामधील प्रत्येक श्लोकामध्ये लपलेला जो गुह्यतम अर्थ आहे तो आपणा सर्वांना प्राप्त हो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि या 13व्या श्लोकाकडे वळतो। शक्तिद्वयम हि मायया विक्षेप आवृत्ती रूपकम, विक्षेप शक्तिर्लिंगादि ब्रह्मांडांतम जगत सृजेत। असा हा 13व्या क्रमांकाचा श्लोक आहे। शक्तिद्वयम हि मायया विक्षेप आवृत्ती रूपकम, विक्षेप शक्तिर्लिंगादि ब्रह्मांडांतम जगत सृजेत। याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की मायेच्या 2 शक्ती आहेत। शक्तिद्वयम ही मायया, या मायेच्या 2 शक्ती आहेत। विक्षेप आवृत्ती रूपकम, विक्षेप आणि आवृत्त करणे म्हणजे आवृत्ती अशा रूपाने या 2 शक्ती राहतात। विक्षेप शक्तिर्लिंगादि ब्रह्मांडांतम जगत सृजेत। तर यामधील विक्षेप ही जी शक्ती आहे या शक्तीमुळे लिंगादि ब्रह्मांडांतम जगत सृजेत म्हणजे लिंग शरीरापासून ते ब्रह्मांडापर्यंत सर्व उत्पत्ती झालेली आहे। माया, या मायेच्या 2 शक्ती, एक विक्षेप आणि दुसरी आवृत्ती, आवृत्त करणे। आणि या 2 पैकी विक्षेप शक्ती जी आहे या शक्तीच्या द्वारे लिंग शरीरापासून तर ब्रह्मांडापर्यंत सगळ्याची उत्पत्ती झालेली आहे। सगळं पुढे सृजन झालेलं आहे असा या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे। तर यातील माया हा जो शब्द आहे तो आपणा सर्वांना थोड्या फार प्रमाणात का होईना माहीतच आहे। माया या शब्दाचा सरळ सरळ जो अर्थ होतो तो जी नाही ती असा होतो, परंतु जी नाही ती असा जो अर्थ आहे हा उत्कृष्ट अर्थ आहे आणि तो सर्वात शेवटी आहे असं म्हणायला हरकत नाही। आपण एकदमच माया म्हणजे जी नाही ती असं म्हणणं खरं तर योग्य नाही। त्या अवस्थेला जाणं, यासाठी प्रयत्न करणं, त्यासाठी माया या शब्दाचे अनेक अर्थ तपासणं आणि त्या दिशेने प्रवास करणं हे आपल्याला इष्ट आहे।
शक्तिद्वयम ही मायया, या मायेच्या दोन शक्ती आहेत. माया हा शब्द जो आहे तो फसवा शब्द आहे. मायेवरच सगळं जग जगलेलं आहे, कारण मायेपासूनच सगळं जगत तयार झालेलं आहे, हे या श्लोकामधूनही आपल्याला लक्षात येत आहे. मायेच्या दोन अंशापासून किंवा मायेच्या दोन शक्तीपासून जो काही प्रपंच पुढे मांडलेला आहे तो आहे. आता यातील ही जी माया आहे, ही माया, या मायेच्या दोन शक्ती असं म्हटल्यामुळे माया ही त्या शक्तीपासून वेगळी आहे का, ती एकच आहे, असा एक प्रश्न तयार होतो. तर माया ही वेगळी धरता येत नाही, पण माया ही वेगळी धरली तरी काही हरकत नाही. जेव्हा तुम्ही वेगळी धराल तेव्हा कार्यरूपाने धरता येईल, आणि जेव्हा एकच धराल तेव्हा कारण रूपाने धरता येईल. त्याच्यामुळे अडचण येणार नाही. म्हणजे मायेला आपण कारण रूपाने पाहणं आणि मायेला आपण कार्यरूपाने पाहणं, अशा रीतीने आपल्याला मायेकडे पाहता येईल. जेव्हा कार्यरूपाने आपण मायेकडे पाहू तेव्हा दोन शक्ती दिसतील. दोन शक्तीमध्ये एक शक्ती आहे विक्षेप आणि दुसरी शक्ती आहे आवृत्त करण्याची शक्ती. शक्तिद्वयम, दोन शक्ती. आता या ठिकाणी दोनच शक्ती सांगितलेल्या आहेत, तीन शक्ती नाही. म्हणून मी काही वेळा सांगत असतो की काही ग्रंथांमध्ये तीन शब्द येतात, मल, विक्षेप आणि आवरण. परंतु काही ग्रंथामध्ये दोनच येतात, विक्षेप आणि आवरण. तर या ग्रंथामध्ये दोनच शब्द आहेत, एक आहे विक्षेप आणि दुसरा आहे आवरण. मग हा मल शब्द गेला कुठे? मल शब्द नंतर कदाचित तयार झाला असावा. मग पूर्वी मल हा शब्द नव्हता काय? तर मल हा शब्द विक्षेप या शब्दामध्ये अंतर्भूत करता येतो. विक्षेपामध्ये मल अंतर्भूत केला की आपल्याला काही अडचण राहत नाही, म्हणजे असा समन्वय साधला जाऊ शकतो. विक्षेप शब्दामध्येच मल घ्यायला काही हरकत नाही, म्हणजे काही अडचण येत नाही. असो, मल या शब्दाचा खरं तर आपल्याला या श्लोकामध्ये अभ्यास करायचा नसल्यामुळे आपण त्या मल शब्दाला घ्यावं की नाही असा प्रश्न येईल. पण आपण अनेक ग्रंथांचा अभ्यास करत असल्यामुळे आपल्याला मल शब्द समोर येतो, म्हणून त्याचा आपण थोडक्यात विचार करणार आहोत. दोन शक्ती या मायेच्या आहेत. त्यातली पहिली जी शक्ती आहे ती आहे विक्षेप, आणि या विक्षेप शक्तीचंच या श्लोकामध्ये प्रामुख्याने वर्णन आहे. दोन शक्ती, तिसरी नाही. तिसरी घेतलीच तर ती त्या विक्षेपमध्ये एकरूप करता येते, विक्षेप या शब्दात एकत्रित करता येते. म्हणून तीन न घेता दोन घ्यायला काही हरकत नाही, आणि ती जास्त योग्य पण आहे. हा एक भाग आहे. शक्तिद्वयम ही मायया विक्षेप आवृत्ती रूपकम. विक्षेप आणि आवृत्ती हेच त्या शक्तीचं रूप आहे. विक्षेप आणि आवृत्ती म्हणजे विक्षेप जिथे जिथे दिसेल तिथे मायेचं साम्राज्य आहे, जिथे जिथे आवरण दिसेल तिथे तिथे मायेचं साम्राज्य. ज्या ज्या ठिकाणी विक्षेप आणि आवरण दिसेल त्या त्या ठिकाणी कोण आहे? माया. तिने त्या ठिकाणी ठाण मांडलेलं आहे. कुठेही दिसू द्या, जगामध्ये, सृष्टीमध्ये, ब्रह्मांडामध्ये, कुठेही तुम्ही ज्या ज्या ठिकाणी या दोन शक्ती पाहाल त्या ठिकाणी कोणाचं राज्य आहे? मायेचं राज्य आहे. आणि इथे तर श्लोकामध्ये पुढे सांगितलेलंच आहे की लिंग शरीरापासून ब्रह्मांडापर्यंत सगळंच एका फक्त विक्षेप शक्तीवर तिने निर्माण केलेलं. म्हणजे एका विक्षेप शक्तीने मायेच्या हे सगळं तयार झालेलं आहे. एवढ्या मोठ्या या ब्रह्मांडामध्ये, लिंगदेहापासून ब्रह्मांडापर्यंत एवढ्या मोठ्या या प्रपंचामध्ये फक्त विक्षेपाने जर ती एवढं निर्माण करते तर आवरणाने सुद्धा काहीतरी तिने केलं असणार आहे. तर आवरणाने जे काही केलंय ते या ठिकाणी आता या श्लोकामध्ये येत नाही, ते पुढे अभ्यासामध्ये येईल असा आपला अंदाज आहे, किंवा यायलाच पाहिजे, हे की नाही? कारण जर आवरण हा शब्द इथे दिलेला आहे तर त्याचा अभ्यासही पुढे येणारच आहे. तर या ठिकाणी मात्र आपण विक्षेप या शब्दाचा विचार करणार आहोत. पहिल्या चरणामध्ये जास्त स्पष्ट करण्यासारखं काही नाही. शक्ती द्वयम ही मायया विक्षेप आवृत्ती रूपकम, म्हणजे मायेच्या दोन शक्ती आहेत, त्यातली विक्षेप ही पहिली आणि दुसरी आवृत्त करणे. तर शक्ती म्हणजे काय? तर शक्ती म्हणजे काय? पहिल्या चरणातल्याच शक्ती या शब्दाचा आपण विचार करूया. शक्ती ही शक्तिवान जो असतो त्याच्यापासून खरी तर वेगळी राहत नसते. जो कोणी शक्तिवान असतो त्याच्यापासून शक्ती वेगळी राहत नाही. आता या ठिकाणी शक्ती कोणाची आहे? मायेची आहे. म्हणजे शक्ती ही त्या मायेपासून भिन्न राहत नाही खरं तर.
पण भिन्न केव्हा दिसते? कार्यरूपाने. हे मगाशी आपण विचार केलेलाच आहे, पण त्याचं थोडं स्पष्टीकरण करतो. एखादा मनुष्य आहे, तो मनुष्य 1 क्विंटल पोतं डोक्यावर उचलून घेऊ शकतो असं आपण म्हटलं म्हणजे त्याची शक्ती आपण फक्त बोलतोय. पण त्याने खरंच पोतं उचललं आणि डोक्यावर घेतलं तर त्याची शक्ती कार्यरूपाने प्रगट होते. म्हणजे त्याच्यामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती आधी दिसत नाही. ती आधी त्याच्याकडे असते का नसते? असते, पण दिसत नाही. म्हणजे ती जेव्हा त्याने ते पोतं उचलण्याचं काम केलं नाही तेव्हा ती शक्ती नव्हती असं नाही, ती आहे. पण ती कुठे आहे? मग तो जो शक्तिवान पुरुष आहे त्याच्याशी ती एकरूप आहे, त्याच्यापासून ती भिन्न नाहीये त्यावेळेस. पण जेव्हा त्याने ते पोतं उचलण्याचं कार्य केलं तेव्हा ती शक्ती त्याच्यामध्ये दिसली, त्या कार्यरूपाने दिसली. आणि आपण असं म्हणू लागलो की याची 1 क्विंटल पोतं उचलण्याची शक्ती आहे. म्हणजे कार्यावरून शक्तीचा काय केलेला आहे? उल्लेख केलेला आहे. जेव्हा कार्य नव्हतं तेव्हा कदाचित ती शक्ती आपल्याला लक्षात येणार नाही. हा मनुष्य फार चांगला आहे असं एखाद्याने म्हटलं म्हणजे चांगुलपण ही काय त्याची एक शक्ती आहे. मग ती एखाद्या कार्यातून स्पष्ट होऊ शकते. त्याने एखादं कार्य केलं, आपण म्हणतो की हा मनुष्य चांगला आहे. म्हणजे आपण कशावरून ठरवणार तो चांगला आहे? त्याच्या कार्यावरून. म्हणजे चांगुलपण किंवा एखादा मनुष्य वाईट आहे तर त्याचं वाईटपण हे कशावरून ठरणार आहे? तो जे कार्य करेल त्या कार्यातून आपल्याला लक्षात येईल की तो चांगला का वाईट. मग त्याच्यातली जी काही शक्ती असेल, चांगली शक्ती असो वाईट शक्ती असो, ही कुठलीही शक्ती कधी दिसते? त्याच्या कार्यातून दिसते. हा साप जो आहे तो विषारी आहे असं म्हटल्यानंतर सापामध्ये विषारी शक्ती जी आहे, विष देण्याची, विषाने मारण्याची जी शक्ती आहे, विषाने एखाद्याला मारण्याची जी शक्ती आहे ती दिसते का? दिसत नाही. पण कधी दिसते? चावल्यानंतर एखादा मनुष्य दगावला की मग लक्षात येतं की तो साप विषारी होता. म्हणजे सापामध्ये ती शक्ती आहे. साधारणपणे मनुष्य साप बघितल्यानंतर घाबरतो तर त्या शक्तीच्या कल्पनेने घाबरतो. ती शक्ती काही प्रगट झालेली नसते, नाही का? तर शक्ती जी आहे ती प्रत्येक पदार्थामध्ये राहत असते. प्रत्येक पदार्थात एक शक्ती असते आणि ती शक्ती कार्यरूपाने प्रगट होत असते. आणि कार्यरूपाने प्रगट झाल्यानंतर तिचा अंदाज घेता येतो की अशी आहे शक्ती. पण आधी मात्र ती शक्ती आपल्याला खरं तर सांगताच येणार नाही. तर शक्ती म्हणजे काय? शक्ती म्हणजे अशी काहीतरी एक गोष्ट आहे की जी एखाद्या पदार्थामध्ये ती एकरूप असते आणि कार्यरूपाने ती प्रगट होते. याला म्हणतात शक्ती. म्हणजे माझ्यामध्ये किती शक्ती आहे? मी 10 तास बोलू शकतो, ही काय झाली? माझी शक्ती आहे. पण मी नुसतं असं म्हटलं की माझ्यामध्ये 10 तास बोलण्याची शक्ती आहे आणि 2 तासानंतर जर मी गप्प झालो तर लोक काय म्हणणार? लोक म्हणणार काही फेकतो. म्हणजे खरी तर माझ्याकडे ती शक्ती नाहीच आहे, पण शक्तीचा आव आहे तो फक्त. म्हणजे शक्ती खोटी आहे, ती शक्ती खरी नाही आहे. म्हणजे शक्ती जी आहे ती कार्यरूपाने प्रगट झाल्याशिवाय खरं तर कोणी मानणार नाही. ती कार्यरूपाने प्रगट व्हावी लागते आणि मग आपण ती मानतो की ही शक्ती आहे. आलं लक्षात? शक्ती ही कधीही कुठल्या तरी कार्यरूपाने प्रगट व्हावी लागते तरच ती शक्ती लक्षात येईल. आता माया हा जो शब्द आहे, ह्या मायेमध्ये शक्ती आहे, पण ती शक्ती लक्षात येईल का? नाही येणार लक्षात. कारण आपण आधीच विचार केलाय की कुठलीही शक्ती लक्षात येत नसते. मग मायेमध्ये काय शक्ती आहे हे लक्षात येते का? लक्षात नाही येत. मायेत काय आहे, मायेमध्ये काय शक्ती आहे, कोणालाही लक्षात येणार नाही. मग माया नाही का? नाही, माया आहे. माया आहे हे कशावरून सिद्ध झालेलं आहे? शक्ती, त्या मायाची शक्ती कार्यावरून सिद्ध होणार आहे. माया जी आहे ती त्याच्यावरून सिद्ध नाही होते डायरेक्ट. तो मनुष्य कशावरून सिद्ध होतो? एखादा मनुष्य तो कशावरून सिद्ध होतो हे सांगता नाही येणार. मग एखादा मनुष्य त्याच्या शक्तीवरून खरा तर पूर्णतः सिद्ध नाही होत. त्याची जी काही शक्ती आहे ती त्याच्या कार्यावरून सिद्ध होते, पण त्याची ती शक्ती तेवढीच असते असं नाही का? एखाद्या माणसाने 1 क्विंटल पोतं उचललं म्हणजे तो मनुष्य सिद्ध झाला काय? नाही, फक्त त्याचं एवढंच सिद्ध झालं की हा 1 क्विंटल पोतं उचलू शकतो, बाकी काही सिद्ध नाही झालेलं. तो पूर्णतः सिद्ध झालेला नाहीये.
तसं माया तिच्या कार्यावरून पूर्णता सिद्ध होईल असं सांगता येत नाही, कारण तिचं कार्य तेवढंच आहे का अजून काय आहे हे सांगता येत नाही. तिच्या शक्तीमध्ये, तिच्या शक्तीच्या द्वारे जे काही झालं त्याच्यावरून तुम्ही तिचा फक्त तेवढ्या पुरताच अंदाज घेऊ शकता. पूर्णता माया कळली असं म्हणता येत नाही. लक्षात. म्हणून माया कळली असं म्हणणं म्हणजे फार अवघड आहे. म्हणजे एखाद्याला लिंग देहापासून तर ब्रह्मांडापर्यंत जगत कळलं म्हणजे त्याला माया कळली असं म्हणता येत नाही. कारण जसं एखाद्या माणसाच्या एखाद्या कार्यावरून त्याची पूर्णता सिद्धी करता येत नाही, त्याचे तेवढ्याच भागापुरती सिद्धी होती. म्हणजे तेवढाच भाग त्याचा आपल्याला लक्षात येतो की नाही एवढं फक्त तो 1 क्विंटल पोतं उचलू शकतो, बस एवढंच त्याची सिद्धी होती. बाकी त्याच्या पलीकडे त्याची काय अवस्था हे मात्र सांगता येत नाही. त्याच्या पलीकडे काही बोलता येणार नाही आपल्याला, तेवढंच सांगता येईल. तसं माया जी आहे, ह्या मायेच्या ज्या शक्ती आहेत, या शक्ती त्या मायेशी एकरूप असतात, कार्यरूपाने त्या प्रगट होतात. या ज्या शक्ती आहेत त्या 2 आहेत. त्यातली एक शक्ती आहे विक्षेप आणि दुसरी शक्ती आहे आवृत्त करणे. आवृत्त करणे म्हणजेच आवरण घालणे. आवृत्त म्हणजेच आवरण. आता त्यातला विक्षेप हा शब्द आहे. विक्षेप हा जो शब्द आहे तो शास्त्रीय शब्द आहे. शास्त्रीय म्हणजे हे सगळे पारिभाषिक शब्द आहेत. त्यातला हा विक्षेप शब्द आहे जो तो साधारणपणे आपण वापरत नाही व्यवहारामध्ये. बरोबर. व्यवहारामध्ये आपण सहजासहजी तो शब्द कधीही वापरत नाही. आवृत्त असाही साधारणपणे आपण शब्द वापरत नाही. माया हा शब्द आपण फार सहज वापरतो. माया शब्द बऱ्याच वेळा वापरतो, पण शक्ती शब्द पण वापरतो. पण आवृत्त किंवा विक्षेप हे शब्द मात्र आपण सहजासहजी वापरत नाही, नाही का. पण माया आणि शक्ती मात्र पटकन वापरतो. त्यामुळे व्यवहारात जे रूढ झालेले त्याचे काही अर्थ असतील, चुकीचे बरोबर जे काही अर्थ असतील माया आणि शक्ती शब्दाचे, त्या रूढ अर्थाशी विक्षेप आणि आवरण आवृत्त हे लगेचच जोडता येणार नाहीये. कदाचित शक्ती आणि माया यांच्याशी जो अर्थ विक्षेप आणि आवरणाला जोडायचा आहे तो कदाचित भलताच असेल. म्हणजे रूढ असलेले माया आणि शक्ती या शब्दाचे अर्थ या आवरण आणि विक्षेप शब्दाला जोडणं तसं कदाचित अवघड असू शकतं. मग हे सगळं करण्याचा विचार आपल्याला तर आहेच, पण त्याच्यासाठी आधी काय करावं लागेल, विक्षेप म्हणजे काय याचा अभ्यास करायला लागेल. मग आवरण म्हणजे काय याचा अभ्यास करायला लागेल. त्याच्यावरून आपल्याला मायेचं स्वरूप लक्षात येऊ शकतं. जर मायेच्या या 2च शक्ती असतील तर, एखाद्या माणसाच्या जर फक्त 5च शक्ती असतील तर त्या 5 शक्तींद्वारे होणाऱ्या कार्यावरून त्या माणसाची पूर्णता सिद्धी होऊ शकते. पण त्या 5च्या 5 शक्ती आपल्याला कार्यरूपातून ओळखता आल्या पाहिजेत, कार्यरूपाने ओळखता आल्या पाहिजेत. मग आपण त्या माणसाला ओळखलं, त्याला सिद्ध केलं असं म्हणता येईल. तसं माया जर लक्षात घ्यायची असेल तर त्या मायेच्या ज्या 2 शक्ती आहेत त्या 2च आहेत का हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. आणि या ठिकाणी ज्या अर्थी भगवान आद्य शंकराचार्यांनी असं लिहिलंय पहिल्या चरणामध्ये की शक्ती द्वयम, म्हणजे आपल्याला त्या शक्ती किती धरल्या पाहिजेत, 2च धरल्या पाहिजेत. कारण आद्य शंकराचार्यांचे हे शब्द आपल्याला प्रमाणभूत आहेत. आणि म्हणून माया जर कळून घ्यायची असेल तर त्या 2 शक्ती लक्षात घेतल्या पाहिजे तिच्या. म्हणजे तिच्या त्या 2 शक्तींच्या जाणण्याने आपल्याला त्या मायेचं सगळं ज्ञान होणार आहे. म्हणजे ती माया पूर्णतः आपल्याला कळणार आहे. मग आता जर तिच्या त्या 2 शक्तीमुळे माया जर आपल्याला पूर्ण कळणार असेल, त्या मायेची जर आपल्याला सिद्धी होणार असेल, ती माया लक्षात येणार असेल, तर त्या 2 शक्तींचा आधी अभ्यास करायला पाहिजे. त्या 2 शक्तीपैकी एक शक्ती आहे विक्षेप. म्हणूनच या ठिकाणी त्या विक्षेप शक्तीचा पहिल्यांदा सविस्तर अभ्यास सांगण्यात येत आहे. तो आपण सुरू करत आहोत. विक्षेप हा शब्द मगाशी विचार केल्याप्रमाणे सहजासहजी आपण वापरत नाही, पण तरी सुद्धा जो काही आपण बऱ्याच वेळा कधी ना कधी हा विक्षेप शब्द कळत नकळतपणे वापरतो त्याचा अर्थ काय होतो आपण वापरतो ना कधी कधी. विक्षेप शब्दाचा आपण व्यवहारात जो उपयोग करतो तो कधी करतो, म्हणजे उदाहरणार्थ एखादं वाक्य सांगा. नाही आपण कशासाठी वापरतो, कधी एखादं वाक्य कुठल्या वेळेस आपण विक्षेप शब्द वापरतो. भारतामध्ये एक गोष्ट अशी आहे की भारतामध्ये जे काही शब्द आपण असे अवघड शब्द वापरतो त्याचा शास्त्रामधला अर्थ आणि प्रचलित असलेला अर्थ हे बऱ्याच वेळा समानच असतात. बऱ्याच वेळा
काही वेळेस त्याचा अपभ्रंश झालेला असतो, पण बऱ्याच वेळा त्याचा शास्त्रामध्ये अर्थही खरतच असतो. विक्षेप शब्द हा चंचल या अर्थाने वापरण्यात येतो. विक्षेप म्हणजे चंचल. आता एखादं काम सुरू आहे आणि त्या कामामध्ये एखाद्याने जर काहीतरी मध्ये डिस्टर्ब केलं, आपण एकदम एकाग्र होऊन ते काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि एखाद्याने मध्येच येऊन काहीतरी डिस्टर्ब केलं, मध्येच येऊन आपल्याला अडथळा निर्माण केला, तर आपण त्याला काय म्हणतो, माझ्या कामामध्ये विक्षेप निर्माण करू नकोस, माझं एवढं चांगलं लक्ष लागायला लागलं होतं, तू विक्षेप निर्माण केलास. म्हणजे एखाद्या कामामध्ये काय होणे, अडथळा निर्माण होणे, त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होणे आणि ते काम नीट न होणे. कशामुळे? ज्याच्यामुळे होतं त्याला विक्षेप असे म्हणतो. त्या विक्षेपामुळे त्या कामामध्ये काय होत असतो, अडथळा निर्माण असतो, असा एक अर्थ आपण करू शकतो. विक्षेप म्हणजे चंचलता. जसं मनामध्ये आपण बऱ्याच वेळा काहीतरी शांतपणे आपण विचार करत असतो आणि अचानकपणे मन भलत्याच ठिकाणी दुसरीकडे जायला लागतं. मग आपल्यालाच असं वाटतं, अरे हा विक्षेप तयार झाला. तर आपण चांगलं एखादं काहीतरी काम करत होतो, मनामध्ये विचार करत होतो आणि काहीतरी कारणाने आपल्या मनामध्ये काय झालं, ते सोडून काहीतरी दुसरंच निर्माण झालं, त्याला म्हणतात विक्षेप. त्याला दुसरा शब्द चंचलता. म्हणजे मन चंचल होतं, म्हणजे हव्या त्या विषयावर मन राहत नाही, भलतीकडेच धावायला लागतं, असं काहीतरी उलटच व्हायला लागतं, तो विषय मध्येच अडखळतो, तेव्हा विक्षेप निर्माण झालाय असं आपण म्हणतो. एखाद्या कामामध्ये, एखाद्या प्रक्रियेमध्ये ती प्रक्रिया नीट न होणे ज्याच्यामुळे होतं, त्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होणं हे ज्याच्यामुळे होतं, त्याला आपण विक्षेप असं म्हणतो. तो विक्षेप कोणी तयार करेल, कसा करेल माहित नाही. म्हणजे त्या कामाची काही प्रमाणात किंवा पूर्णतः नासाडी करणं, याला विक्षेप असं म्हणतो. आपण व्यवहारामध्ये अशा बऱ्याच वेळा या अर्थानेच विक्षेप शब्द घेतो. विक्षेप शब्द काय आहे की एखाद्या कामामध्ये, एखाद्या कार्यामध्ये कुठल्या तरी कारणाने खोड निर्माण करणे म्हणजे विक्षेप. चंचलता, अडथळा निर्माण करणे, असं सगळं एखाद्या कार्यामध्ये होतं. आता ते कार्य जे आहे ते स्थूल रूपाने असो किंवा सूक्ष्म रूपाने असो, म्हणजे मनामध्ये असो किंवा बाह्य आचरणामध्ये असो, हा विक्षेप तयार होत असतो. म्हणजे विक्षेप जो आहे तो आपल्याला काय करत असतो, आपल्या अपेक्षित असलेल्या फलापासून काय करतो, बाजूला करत असतो. कारण एखादं कार्य करतोय, ते कार्य जर नीट झालं नाही तर फल योग्य मिळणार नाही. मनाने एखाद्या विषयावर एकाग्रता निर्माण करायचं ठरवलं, तर मन जर इकडे तिकडे चंचल झालं, तर तो जो विषय आहे त्या विषयाची आपल्याला नीट प्राप्ती होणार नाही, तो विषय नीट समजणार नाही का. हे कशामुळे घडलं, विक्षेपामुळे. म्हणजे विक्षेप असल्यामुळे आपल्याला इष्ट असलेलं जे फल आहे ते फल प्राप्त होत नाही. अपेक्षित प्रमाणे, अपेक्षित जसं आहे तसं ते प्राप्त होत नाही, हेच विक्षेपाचं लक्षण आहे. विक्षेप म्हणजे काय? विक्षेप म्हणजे कुठल्याही प्रक्रियेचं अपेक्षित असलेलं फल न मिळणं, ज्याच्यामुळे होतं तोच विक्षेप. कुठलीही प्रक्रिया असू द्या. जसं मी आता काहीतरी बोलतोय, या ठिकाणी आपला काहीतरी एक विशिष्ट विषय सुरू आहे, मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, आपला काहीतरी एक विषय सुरू आहे नाही का, आणि या विषयामधून आपल्याला काहीतरी अपेक्षित आहे, काहीतरी मिळणार आहे फल. पण अचानक जर कोणी आलं आणि इकडे बेल वाजवली तर काय तयार होतो, म्हणजे काय झालं नक्की, अडथळा तयार झाला. कशा म्हणजे अडथळा झाल्यामुळे काय होणार आहे, जे आपल्याला इष्ट फल प्राप्त व्हायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये तो अडथळा निर्माण झाला, म्हणजे ते नीट होणार नाहीये. एखादा मनुष्य ध्यानाला बसला, म्हणजे तो आता कशाला तरी ध्यान करतोय नाही का, एका ठिकाणी जर ध्यानाला बसला आणि चुकून जर त्याला मुंग्या चावायला लागल्या तर काय निर्माण झाला, मच्छर चावायला लागले, काय झालं, विक्षेप निर्माण झाला. त्याने काही जे ठरवलेलं आहे काम करायचं, काही असो, त्या कामामध्ये कशामुळे तरी निमित्त कोणीतरी होतं त्याला, त्याच्यामुळे विक्षेप तयार झाला आणि मग त्याला ते फल मिळत नाही का. विक्षेप, हा विक्षेप कशाने तयार होईल काही सांगतायत, विक्षेप हा कशामुळेही तयार होऊ शकतो. तर विक्षेप म्हणजे असं काहीतरी की ज्याच्यामुळे एखाद्या अपेक्षित फलाची प्राप्ती होत नाही.
असं काहीतरी की ज्याच्यामुळे अपेक्षित फलाची प्राप्ती होत नाही. आता आपल्याला जे अपेक्षित फल आहे ते जर भगवंत आहे असं जर धरलं तर आपल्याला भगवंत ज्याच्यामुळे मिळणार नाही त्याला विक्षेप असं म्हणायचं, नाही का? त्या व्याख्येप्रमाणे काय करावं लागेल, या विचाराप्रमाणे काय करावं लागेल, ज्या कशामुळे आपल्याला भगवंत मिळणार नाही, भगवंत हे फल आपल्याला ज्या ज्या पदार्थांमुळे ज्या ज्या क्रियेमुळे मिळणार नाही, किंवा भगवंत मिळण्यासाठी ज्या ज्या पदार्थांमुळे आपल्याला अडथळा निर्माण होईल, ज्या ज्या प्रक्रियेमुळे ज्या ज्या क्रियेमुळे आपल्याला अडथळा निर्माण होईल, त्या क्रिया तो पदार्थ आपल्यासाठी भगवत प्राप्तीच्या मार्गामध्ये विक्षेप आहे किंवा तो विक्षेपच आहे, नाही का? जसं व्यवहारात विक्षेप शब्द आहे तसंच इकडे पण आहे. परमार्थामध्ये भगवंत प्राप्ती हे आपलं जर लक्ष असेल तर या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी आपल्याला अडथळा करणारा कुठलाही पदार्थ, कुठलीही क्रिया ही काय झाली आपल्यासाठी विक्षेप झाली. मग तो शोधला पाहिजे ना. आपल्याला अपेक्षित असलेलं फल आपल्याला काय मिळावं की नाही मिळावं. मग आपल्याला जे अपेक्षित फल आहे ते जर मिळवायचं असेल तर विक्षेप यावा की नाही यावा, आपण हा प्रयत्न करायला पाहिजे की तो विक्षेप येऊ नये, नाही का? तो विक्षेप आला नाही पाहिजे. तो विक्षेप जर आला तर आपल्याला फल मिळणार नाहीये. जसं इथे आपण या ठिकाणी बसून कुठल्या तरी एखाद्या विषयावर बोलतो आहोत, यावर आपण अभ्यास करतो आहोत, आणि जर आपल्याला येऊन इथे कोणी बेल वाजवत असेल तर आपण काय करायला पाहिजे, आतून बेलचं बटन बंद करायला पाहिजे. मग त्यांनी दरवाजा ठोठावला तर तरी विक्षेप तयार होणार आहे. मग काय करायला पाहिजे, कोणाला तरी सांगितलं पाहिजे तू बाहेरून लॉक लाव आणि जा निघून. मग कोणी आला तर काय बघेल, लॉक आहे, तो दरवाजा वाजवेल काय, बेल वाजवेल काय, नाही वाजवणार. विक्षेप होईल काय, होणारच नाही. म्हणजे त्याचं उत्तर असतं असं मला सांगायचं. असं करा असं नाही सांगत आहे, उत्तर असतं. आपण चिंतन ऐकायला बसलो आणि आपल्याला जर कळत नकळतपणे झोप येत असेल चिंतन ऐकताना, तर ही झोप म्हणजे आपल्यासाठी काय विक्षेप आहे. मग आता ही झोप येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, रात्री व्यवस्थित झोप घेतली पाहिजे, आहार थोडा कमी घेतला पाहिजे जेणेकरून झोप येणार नाही, किंवा झोप येतील एवढं कष्ट नाही करायला पाहिजे, नाही का? असं काहीतरी त्याच्यावर उत्तर शोधलं पाहिजे ना. आपण असं करतो, प्रत्येक जण करतो. म्हणजे आपण विक्षेप कमी करण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न कळत नकळतपणे करतच असतो. इष्ट फल प्राप्त व्हावं यासाठी आपण विक्षेप कमीत कमी कसा राहील यासाठी प्रयत्न करतो. म्हणजे अडथळे कसे कमीत कमी राहतील. मग तसंच आपल्याला परमार्थात सुद्धा करावंच लागतं, आणि परमार्थात सुद्धा मनुष्य बऱ्यापैकी तसं करत असतो की विक्षेप कसे आपले कमी राहतील, विक्षेप कसे आपल्याला कमी करता येतील असा आपण प्रयत्न करत असतो. बरोबर आहे की नाही? तर विक्षेप या शब्दाचा आपण विचार करतो. आता दुसरा जो एक शब्द या विक्षेप शब्दामध्ये अंतर्भूत आहे असं आपण मगाशी म्हणालो, त्याप्रमाणे त्या शब्दाचाही थोडासा विचार करायला काही हरकत नाही. मल हा शब्द ऐकता क्षणीच काय वाटतं, मल हा शब्द ऐकता क्षणीच आपल्याला किती बरं वाटतं, छान वाटतं, सुगंधित पदार्थ कुठला तरी दिसतो. असं होतं का? नाही. मल म्हणजे काय, मल म्हणजे घाण, दुर्गंध. मल या शब्दामध्येच निषिद्ध पदार्थ, चुकीचं, अयोग्य, जे घाणेरडं आहे, असे अनेक अर्थ मल शब्दामध्ये. मल म्हणजे घाण, मल म्हणजे निषिद्ध. मल या शब्दामध्ये काय, घाणेरडापणा सगळा लपलेला आहे, नाही का? घाणेरडेपणा. म्हणजे व्यवहारात सुद्धा मल शब्द कशासाठी वापरतो, आपण जे अन्न खातो ते अन्न खाल्ल्यानंतर आपण जी विस्ता बाहेर टाकतो तिला काय म्हणतात, मल. आपल्या अंगावर घामामुळे आणि बाहेरच्या प्रदूषणामुळे जी घाण तयार होते त्याला आपण काय म्हणतो, मल. हा मनुष्य मळलेला आहे म्हणजे मल आहे त्याच्या अंगावर असं आपण म्हणतो. कपड्यांवर सुद्धा काय असतो, मळ. तर मल हा जो शब्द आहे तो मळ असा नसून काय, मल असा आहे. मळ हा शब्द आणि मल हा शब्द तसे थोडेसे भिन्न आहेत, पण दोघांमध्ये बऱ्यापैकी अर्थ काय एकच आहे. दोघांमध्ये बऱ्यापैकी अर्थ एकच आहे. पण मल हा शब्द शास्त्रीय शब्द आहे
आणि मळ हा शब्द व्यवहारात आपण वापरतो, पण मळ या शब्दाचा अर्थ सुद्धा तसं तर घाण असाच आहे. पण मल हा शब्द जो शास्त्रामध्ये येतो त्याच्यामध्ये घाण कुठली घाण मग असा प्रश्न आहे, ठीक आहे. व्यवहाराचा तो मल म्हणजे घाण असाच शब्द आहे. आता शास्त्रामध्ये मल या शब्दाला घाण कशाला म्हणतात, तर शास्त्रामध्ये मल म्हणजे काय, तर प्रामुख्याने आपल्याला शास्त्रामध्ये विषयभोग हा शब्द येतो. तर विषय जे आहेत या विषयांना भोगण्यासाठी प्रत्येक जीव हा सदैव प्रवृत्त आहे. प्रत्येक जण 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय यांचे विषय भोगण्यासाठी धावाधाव करतोय. प्रत्येक जीव असं म्हणतोय मी. तुम्ही असं अजिबातच म्हणू नका मी नाहीये, मी तो नाहीये असं समजू नका. प्रत्येक जीव म्हटल्यानंतर तुम्ही मी आपण सगळे आहोत. आपण 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय यांच्याद्वारे सदैव हा प्रयत्न करतो की विषय कसे भोगता येतील. आपोमत सहज प्रवृत्ती आहे जीवाची. सहज जीव 10 इंद्रियांच्या वाटे विषय भोगण्यासाठी प्रवृत्त आहे. ते सहज आहे. आता हे विषय भोगण्यासाठी वाटेल ते करणं, वाटेल ते म्हणजे निषिद्ध, शास्त्रामध्ये त्याला म्हणतात निषिद्ध, किंवा दुसरा शब्द आहे पाप. विषय भोगण्यासाठी पाप करणे, विषय भोगण्यासाठी निषिद्ध कर्म करणे, निषिद्ध क्रिया करून, पाप कर्म करून किंवा पाप क्रिया करून विषय भोगणं, याच्यामुळे जो तयार होतो त्याला मल असे म्हणतात. आणि या तयार झालेल्या मलामुळे भगवत प्राप्तीमध्ये अडथळा येतो, म्हणून तो विक्षेपाचा एक भाग धरता येतो. आलं लक्षात. विषय भोगण्यासाठी नको ते करणं. आता नको ते किंवा पाप किंवा निषिद्ध याचे शास्त्रामध्ये अर्थ दिलेले आहेत. याचे काय शास्त्रामध्ये अर्थ दिलेले आहेत. व्यवहारामध्ये 10 माणसांना नव्हे 100 माणसांना जर आपण निषिद्ध म्हणजे काय, पाप म्हणजे काय याचा जर अर्थ विचारू लागलो तर 100 अर्थ आहेत. त्यामुळे हा फारच अवघड विषय आहे. हा विषयच अवघड आहे. मलनाश करणं हा अत्यंत अवघड विषय. कारण नक्की कोण कुठल्या क्रियेने मल वाढवतोय हे सांगू शकत नाही. बरं, ह्या ज्या मल उत्पत्तीच्या क्रिया आहेत या सूक्ष्म देहाच्या पातळीला सुद्धा चालतात आणि स्थूल देहाच्या पातळीला सुद्धा चालतात. म्हणजे स्थूल देहाने सुद्धा ज्या क्रिया केल्या जातात त्याने पण मल तयार होतो, आणि स्थूल देहाने काही न करता मनातल्या मनात सुद्धा ज्या क्रिया होतात, मानसिक क्रिया ज्या होतात त्याने सुद्धा मल तयार होतो. म्हणजे शारीरिक मानसिक वाचिक सगळ्या क्रियेने मल तयार होत असतो, आणि ती घाण आहे. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला भगवंत कळणं तर लांबच आहे, भगवंत कळणारच नाहीये. पण त्याच्यामुळे आपल्याला अत्यंत नीच अशा शरीरामध्ये प्रवेश करावा लागतो. त्याच्यामुळे आपल्याला अत्यंत नीच अशा लोकांमध्ये प्रवेश करावा लागतो. म्हणून शास्त्रामध्ये खरं तर ज्या शास्त्रामध्ये मल हा शब्द वेगळा घेऊन अभ्यास सांगितलेला आहे त्याच्यामध्ये त्या शास्त्रांमध्ये मलनाश करणं हे पहिलं सांगितलेलं आहे की नाही. मलनाश हा पहिला अभ्यास सांगितलेला. पोट भरण्यासाठी काहीही करणं हा मल आहे. काय पोट भरण्यासाठी काहीही करणं, कारण पोट भरणं हा काय हा विषय आहे रसना इंद्रियाचा. पोटामध्ये काहीही भरणं, आता पोट भरण्यासाठी काहीही करणं वेगळं, आणि पोटामध्ये काहीही भरणं हा सुद्धा काय मलच. आता काहीही या शब्दामध्ये काय येतं हा फार मोठा प्रश्नच आहे, नाही का. आणि पोट भरण्यासाठी काहीही करणं याच्यामध्ये काय येतं हे मोठा प्रश्न अवघडच. म्हणजे पोट भरण्यासाठी भिक्षा मागणं किंवा भीक मागणं हे काही लोक पाप समजतात. पोट भरण्यासाठी कुठलं अन्न खावं यामध्ये अभक्ष आपण ज्याला म्हणतो त्याला काही लोक अभक्ष समजत नाहीयेत, परमार्थ करणारेच. काही संप्रदायामध्ये अभक्षाला अभक्ष म्हणत नाहीत, ते सहजतेने खातात पोट भरण्यासाठी. आपण
बऱ्याचशा पदार्थांना अपक्ष ठरवतो आणि ते पापकारक आहेत किंवा त्याने आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही असं म्हटलं. त्यामुळे खरं तर कुठला पदार्थ हा मल निर्माण करणारा आहे आणि कुठला व्यवहार आपला, कुठली क्रिया ही मल निर्माण करणारी आहे हे सांगता येणं फार म्हणजे फार अवघड. पण तरी त्यातल्या त्यात शास्त्रामध्ये बऱ्याच ठिकाणी यांचं वर्णन आढळतं की हे तुम्ही करू नका, हे करा, हे करू नका, हे करा, हे करू नका. निषिद्ध कर्म काही सांगितलेली आहेत, जसं ब्राह्मण हनन उदाहरणार्थ म्हणून ब्राह्मणाची हत्या करू नये असं सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी मल उत्पत्ती करणारे व्यवहार सांगून त्यांचं खंडन करण्यात आलेले की हे करणं योग्य नाहीये. पण असं असताना सुद्धा रणांगणावर मात्र अर्जुनाने ब्राह्मणाचा वध केलेला दिसतो. कोणाचा वध केला? द्रोणाचार्याचा वध केलेला आहे. कृपाचार्य, द्रोणाचार्य असे ब्राह्मण महापुरुष रणांगणावर त्यांचा वध केला. म्हणजे अर्जुनाला मल लागलेला असावा नाही का? कारण ब्राह्मण हाणन हे जर पाप आहे, ही जर निषिद्ध क्रिया आहे, शास्त्राने वर्णन केलेली, मग ती क्रिया का करावी लागली? नाही मग तो अधर्माच्या बाजूने युद्ध करत होता? नाही, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य हे त्यांच्या धर्माचं पालन करत होते, कारण ते त्या राजकुळाचे आचार्य होते. त्यामुळे त्या नियमाप्रमाणे ते धर्माच्या बाजूने, त्यांचा धर्म येतो त्या राजकुळाला संलग्न राहणे, म्हणून त्यांच्या दृष्टीने ते पाप होतच नाहीये नाही का? किंवा श्रीकृष्णाच्या विरोधात ते उभे राहिले म्हणजे तसं तर ते पापच करतायत नाही का, अधर्मच करतायत ते. तर अशा प्रकारे हा गोंधळ जो आहे हा सोडवताच येतो. आणि म्हणून मूर्ख माणसं जी आहेत ती मूर्ख माणसं म्हणतात तुमचं शास्त्र सगळं थोतंड आहे, डोक्याला टेन्शनच नको, महाभारतच खोटं आहे, श्रीकृष्ण वगैरे सगळं थोतंड आहे, असंच काही लोक म्हणू लागले. कारण की त्यांना त्यांच्या बुद्धीला पेलवेणच. आपण जरी विचार करू लागला तरी आपलाही गोंधळ होतो, नक्की खराव काय आता. म्हणून आपणही काही दिवसांनी काय होणार, एकतर इकडे जाणार नाही तर एकतर माघारी फिरणार, असंच होणार आहे नाही का? कारण काही दिवसांनी काय होईल, एक वेळ अशी येईल की आपल्याला होणार हे काहीतरी गडबडच व्हायला लागली, त्यापेक्षा आपलं चला ना, अज्ञानात काय असतंय, सुख असतंय असं लोक म्हणतात, व्यवहारात म्हण येते, त्यापेक्षा आपला आज्ञानी राहा, मजेत राहा, हे की नाही, इट ड्रिंक अँड मेक मेरी, खा प्याव मजा करो. अशा प्रवृत्तीचे लोक जास्त दिसतील यात तर काही नवलच नाहीये. ही जी प्रवृत्ती जनसामान्यामध्ये प्रत्येक जीवामध्ये दिसते त्याला कारणच हे मल आहे. कारण या मलाचा जो गोंधळ आहे हा, ह्याच्यामुळेच ही प्रवृत्ती आहे. म्हणून अख्ख्या जगाला डुबवायला कारण हा मल आहे. डुबवायला कारण म्हणजे कारण त्याच्यामुळे भगवंत फार दूर गेलेला आहे. म्हणून मल नाश कसा होईल याचा विचार पहिल्यांदा करावा असं शास्त्र सांगतं. आणि तो विचार करायला जावा तर इतका गोंधळ. तर हा फार महत्वाचा आणि अवघड विषय आहे. पण मल नष्ट करा. काय करा? मल नष्ट करा. मल म्हणजे विक्षेपाचा एक भाग. विक्षेप म्हणजे काय घ्यावा मग जर मल असा घेतला तर विक्षेप म्हणजे आपले जे भोग आहेत, म्हणजे 10 इंद्रियांचे भोग आहेत, तर हे जे भोग आहेत हे विहित भोग भोगणे. विहित, आता विहित हा शब्द पण फार भयानकच शब्द आहे. मग त्यामध्ये वेदविहित किंवा वेदबोधित, वेदविहित वेदबोधित कर्म करणे. विहित भोग भोगल्याने मल लागत नाही असं शास्त्र सांगतं. तुम्हाला जे विहित आहे, तुम्हाला जे वेदाने सांगितलेलं आहे किंवा तुम्हाला जे शास्त्राने सांगितलेलं आहे ते कर्म करणं, त्याने मल तयार होत नाही, पण विक्षेप राहतोच. म्हणजे भगवंताच्या मार्गामध्ये अडथळा राहतोच. म्हणून तो मल धरता येत नाही, पण त्याला विक्षेप असं धरावं लागतं, कारण त्याने भगवंताची प्राप्ती होतेच असं म्हणता येत नाहीये. म्हणून जर होत असेल तर तो विक्षेप नाही राहत. कारण आपण पहिल्यांदा ठरवलंय की विक्षेप म्हणजे आपल्या दृष्टीने काय, विक्षेप म्हणजे एखाद्या इष्ट फलाची प्राप्ती होऊ न देण्यासाठी मध्ये निर्माण झालेला अडथळा. मग आपल्याला इष्ट काय, भगवंत हा इष्ट जर असेल
तर भगवंताच्या प्राप्तीमध्ये अडथळा निर्माण करणारा काही असो तो आपल्यासाठी विक्षेप आहे. मग जी कुठली क्रिया, मग ती वेदविहित जरी असली, जर आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देत नसेल तर ती काय झाली, विक्षेप झाली. आणि ती क्रिया जर आपल्याला नरकाला अत्यंत घृणास्पद असलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचवत असेल, अत्यंत दुर्गंधीयुक्त, अत्यंत घाणेरड्या अशा ठिकाणापर्यंत फिरायला लावत असेल तर ती मल आहे. म्हणजे मल म्हणजे विक्षेपाचाच एक भाग धरता येतो आणि विक्षेपाचा भाग धरण्याचं कारण त्याने भगवंताची प्राप्ती होत नाही आणि तो अत्यंत नीच अशा घाणेरड्या ठिकाणामध्ये आपल्याला पोहोचवतो, म्हणून तो मल आहे. आणि चांगल्या ठिकाणी पोहोचवतो पण भगवंताची प्राप्ती करू देत नाही, म्हणून तो विक्षेप आहे. असं आपल्याला थोडक्यात त्याचं वर्णन करता येऊ शकतं विक्षेप आणि मलापैकी मल या शब्दाचं. विक्षेप जो आहे हा विक्षेप आपल्याला वेदविहित कर्म करा असं जर सांगत असेल किंवा विहित कर्म करा, विहित भोग भोगा असं जर सांगत असेल तर प्रत्येकासाठी विहित वेगळं आहे. प्रत्येकाचं विहित समान नाही. वर्ण व्यवस्थेप्रमाणे विहित बदलतं, जात व्यवस्थेप्रमाणे विहित बदलतं, लिंग भेदामुळे विहित बदलतं. पुरुषासाठी विहित वेगळं असतं, स्त्रीसाठी विहित वेगळं असतं. आजकाल स्त्री पुरुषाचं विहित काय आहे हे कोणालाच कळेना. मग स्त्रीने काय करावं, स्त्रीने कसं वागावं, पुरुषाने कसं वागावं, पुरुषाने कसं राहावं, याचा काहीही ताळमेळ नाही. आलं लक्षात? त्यामुळे विहित काय आहे हे काही सांगता येत नाही. आता ब्राह्मणाचं काय विहित आहे आणि वैश्य शूद्राचं विहित काय आहे आणि क्षत्रियाचं काय विहित आहे काहीच माहित नाही. सगळं विहित काय झालंय, विहितचं गोंधळ झालाय. ब्राह्मणाची जी काही लक्षणं आहे, ब्राह्मणाने काय करणं अपेक्षित आहे, क्षत्रियाने काय करणं अपेक्षित आहे, हे काहीच राहिलेलं नाही. स्त्रीने काय करायला पाहिजे, पुरुषाने काय करायला पाहिजे, हे सगळं शास्त्रामध्ये अभ्यास. मग तो स्मृतीशास्त्रात असो, म्हणजे धर्मशास्त्रात असो किंवा वेदांत शास्त्रात असो, तो हा अभ्यास काहीतरी सांगण्यात आलेला आहे. मग ह्या शास्त्राचा अभ्यास करून त्याप्रमाणे विहित कर्म केल्याने आपल्याला मल मुळे निर्माण होणारी जी स्थिती आहे ती होणार नाही, पण भगवंत प्राप्त होत नाही. म्हणून असा जो भाग आहे त्याला आपण विक्षेप असं म्हणतो. तर विक्षेप म्हणजे अडथळा, असा पदार्थ, अशा क्रिया की ज्याच्यामुळे आपल्याला इष्टफलाची प्राप्ती होत नाही, म्हणजे विक्षेप. असा पदार्थ म्हणजे विक्षेप. मग हा पदार्थ शोधायचा आहे आपल्याला. आता मी विक्षेप या शब्दाची व्याख्या सांगितली आहे. विक्षेप म्हणजे काय सांगितलं आणि मल म्हणजे काय सांगितलेलं आहे, नाही का? तुम्ही पहिलं हे लक्षात घ्या की मल म्हणजे काय. तुम्ही मल या शब्दाचा अभ्यास करत राहा, तुम्हाला आयुष्यभर अभ्यास करत राहावा लागणार आहे मल या शब्दाचा शोध घेण्यासाठी. कारण तुम्हाला प्रत्येक क्षणाला शोधायची गरज नाही. तुमच्या आतमध्ये, प्रत्येकाच्या आतमध्ये, प्रत्येकाला जागा झाल्यापासून झोपेपर्यंत हेच वाटतंय, हे बरोबर आहे का चुकीचं आहे, हे चांगलं आहे का वाईट आहे, हे पाप आहे का पुण्य आहे. पण तुम्ही प्रत्येक क्षणाला कसला विचार करताय, मल. मनावर मलाचं साम्राज्य आहे. आपण कशाचा विचार करतोय, स्वतःचा तर करतोच आपण, दुसऱ्याचाही करतोय. ह्याचं काय खरं दिसत नाही. हा नरकालाच जातो वाटतं. कोण ठरवतात, लोक ठरवतात. लोकच ठरवतात की हा आता नरकाला जाणार. म्हणजे ह्याच्या मलाची सिद्धी कोण करतंय, लोकच करतात. आपण जागा झाल्यापासून झोपेपर्यंत या मल या शब्दाशी इतके चिकटलेलो आहेत की आपण त्याच्यापासून बाहेरच जाऊ शकत नाही. काहीतरी करून याच्यातून बाहेर गेलं पाहिजे, मल या शब्दातून बाहेर आलं पाहिजे. नाही का? मल या शब्दातून बाहेर आलंच पाहिजे. पण तसं होईल का असं वाटतंय का? तुम्ही वेदांत ऐकल्यानंतर म्हणजे वेदांत पूर्ण ऐकावं. खरं तर वेदांताचा इथपासून तिथपर्यंत बारकाईने अभ्यास होईपर्यंत सावधच राहावं लागतं. पण मल म्हणजे काय, मल म्हणजे वाईट, निषिद्ध क्रिया, पदार्थ. आणि आपण जर सदैव त्याचं चिंतन करत असू, सदैव त्यांचं, म्हणजे आपण ठरवतोय. आपण कोण ठरवतोय हे वाईट आहे, कोण ठरवतोय, आपण ठरवतोय हे वाईट आहे, आपण ठरवतोय चांगलं आहे. ते वाईट आहे का चांगलं आहे हे ठरवण्याचा खरं तर आपल्याला अधिकारच नाहीये. आपल्याला बरं वाटलं म्हणून ते चांगलं आहे असं आपण म्हणतो, आणि आपल्याला वाईट वाटलं म्हणून ते वाईट आहे. गटार हे कोणासाठी वाईट असतं, आपल्यासाठी वाईट आहे. आपल्याला गटार म्हणजे मल वाटतो का चांगलं वाटतंय. आणि किड्यांना ते काय, जीवन आहे त्यांचं. ते किडे जर, गटारातले किडे जर स्वच्छ पाण्यात टाकले तर मरतील.
मग गटार हे मल आहे का स्वच्छ पाणी हे मल आहे? मल कुठलं आहे? मग गटारातली किडी जर स्वच्छ पाण्यात मरणार असतील तर मल कुठला आहे? व्यावहारिक दृष्टीने जरी साधा जरी विचार केला आपण तर मल कुठला आहे? मग आपण विचार करतो तो जर मल असेल, आपण विचार करतो तो जर मल असेल तर आपण जो विचार करतो त्याप्रमाणेच आपल्याला फल तयार होणार आहे. आपण विचार काय करतो याला काहीच किंमत नाहीये. आपल्या विचाराप्रमाणे जर सगळं असेल तर आपण कधीच मुक्त झालो. आपण जो विचार करतो तो मल नाही. तुम्ही ज्या रीतीने म्हणताय त्याचा रोख वेगळा आहे, मी जे म्हणतोय तो थोडा वेगळा आहे. आपण विचार करतो तो मल म्हणण्यापेक्षा तुम्हाला असं म्हणायचं आहे की, म्हणजे असं मीच म्हणतोय, तुम्हाला असं म्हणायचंय की आपण विचार करतो मल वगैरे काही नसतो, नाही की नाही? मल वगैरे काही नसतो, तो आपण म्हणतो हा मल आहे. म्हणजे गटार हे मल आहे का? खरं तर गटार हा मल नाहीये. सुगंधित पाणी हा मल आहे का? तो पण मल नाहीये. सुगंधित पाणी कोणाचं तरी जीवन आहे आणि गटार हे कोणाचं तरी जीवन आहे. आपली दृष्टी अशी आहे की हा मल आहे, असं तुम्हाला म्हणायचं नाही की? म्हणजे बरोबर, तुम्हाला म्हणायचं ते मला कळलं. आपली दृष्टी आहे हा मल आहे, खरं तो मल नाहीये. मग शास्त्रामध्ये असं वर्णन आहे की हा मल आहे, हा मल आहे, हा मल आहे. हो, कारण लोक तसे म्हणतात ना, कारण लोकांना विभागणी तर करून द्यावीच लागेल. पण त्याच्या पुढे पण जायला सांगतात ना, तुम्ही याला मल समजू नका, हा मल आहे, हा मल आहे, हा मल आहे, अशी विभागणी करत गेलं की मरून जाल, मल संपत नाही. कारण जगामध्ये काय थोडे 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 पदार्थ आहेत का? किती पदार्थ आहेत जगामध्ये? जगामध्ये किती क्रिया आहेत, किती प्रक्रिया आहेत जगामध्ये? हिशोब आहे काही त्याला? स्थूल आणि सूक्ष्म किती क्रिया आहेत, किती पदार्थ आहेत जगामध्ये? कशा कशाचं तुम्ही शोधणार की हा मल आहे, हा मल आहे? आणि ते पण ठरवत बरं, ते तर कॉन्स्टंट राहायला पाहिजे, म्हणजे कायम तसंच राहायला पाहिजे. लहानपणी आपल्याला जो मल वाटत होता तो मोठेपणी वाटत नाही, नाही का? लहानपणी ज्याला आपण मल म्हणत होतो तो मोठेपणी वाटत नाही. आणि लहानपणी ज्याला आपण मल समजत नव्हतो तो मोठेपणी मल होऊन जातो, नाही का? नाही होत कसं? लहानपणी आपण चिखलाला मल समजतो काय? चिखलात उड्या मारतो, काय वाटत नाही. आणि मोठ्यापणी चिखल म्हणजे मल वाटतो, म्हणजे मल शब्द बदलून जातो. लहानपणामध्ये आपल्याला शाळेतल्या मास्तराने, घरातल्या चांगल्या लोकांनी शिकवलेलं असतं कोणालाही वाईट बोलू नये, असत्य भाषण करू नये, सगळ्यांशी प्रेमाने गुण्या गोविंदाने राहावं. आणि मोठा झाला आणि लोकांना सहज शिवाय देतो मारामारी झाल्यावर, नाही का? म्हणजे लहानपणी वेगळं होतं, मोठ्यापणात बदललं. आणि मोठ्यापणी तुला तर असं शिकवलं होतं शिवी देणे हा मल आहे, तर म्हणतो त्याला शिवी नाही दिलं तो मला मारीन, नाही का? म्हणजे मल जो आहे तो आपण कधी कुठल्या रीतीने कसा ठरवावा हे खरं तर अवघडच आहे. पण तरी सुद्धा शास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टींचं सांगितलेलं आहे की याला मल असं म्हणावं. ज्या ज्या भोगासाठी तुम्ही पाप करणार म्हणजे नरकाची प्राप्ती होईल, ज्या ज्या तुमच्या क्रियेने अधर्म पाप होऊन नरक प्राप्त होतो तो सगळा मल. ज्याने ज्या ज्या क्रियेने, शास्त्रात तर अशी व्याख्याच आहे की विषय भोगासाठी पापाचरण करण्यालाच मल असे म्हणतात, अशीच व्याख्या आहे मल शब्दाची. आणि पापाचरणाने नरक प्राप्ती, मग ते संपवावं लागेल. ते काय करावं लागेल आपल्याला? ते संपवावं लागेल. त्याचा विचार करायला लागेल कसं हे पापाचरण संपेल, कसं हा मल नाश होईल. आणि हे कसं करावं हे इतकं गुंतागुंतीचं आहे खेळ खरं तर. मग प्रत्येक जण काय करतोय, कुठलं तरी शास्त्र शोधतो आणि मग तो ठरवतो की हे पाप आहे. काही तर असे म्हणतात की नाही, फक्त आपण धोतर आणि शर्टच घातलं पाहिजे. पॅन्ट शर्ट घालणं म्हणजे काय? हे पाप आहे. काय असे समजतात गाडीत बसणं सुद्धा पाप आहे. कशात बसणं? गाडीत बसणं हे काय? ते म्हणतात नाही पायी प्रवास करायचा, फक्त पायी चालायचं. काय म्हणतात पायात चप्पल घालणं हे सुद्धा पाप आहे. काही असे समजतात की स्त्रियांनी ओम म्हणणं हा पाप आहे. संन्यासा व्यतिरिक्त कोणी ओम म्हणणं हे पापच आहे, त्यांना अधिकारच नाहीये. अशा प्रकारे कोण कशाला पाप समजेल आणि प्रत्येकाचं त्या वेळेस योग्यच वाटतंय. त्या
विषयाला धरून जर पाहिलं तर ते बरोबरच वाटतं. म्हणजे हा मल नावाचा जो शब्द आहे, जो विक्षेपाच्या अंतर्भूत आपण धरतोय, हा खरं तर इतका अवघड आहे की एखादा जर म्हणेल की माझा मलनाश झालेला आहे, तर मग काय फारच अवघड झालं, नाही का? म्हणजे त्याच्यासाठी अवघड आहे, त्याच्यासाठी अवघड आहे. एखादा फार करुणामय आहे, प्रेमळ आहे, दयाळू आहे, सगळ्यांशी चांगलं बोलतो, कोणाचं वाईट चिंतत नाही, म्हणजे त्याचा मलनाश झालाय असं कोणी समजू नये. मग तसं जर असेल तर बळीराजा तुम्हाला माहितीच आहे. बळीराजा कसा आहे? मलयुक्त आहे का मल न रहित आहे? दिसताना काय दिसतंय आपल्याला? मल रहित. बळीराजासारखं तर उत्कृष्ट दानशूर आणि अत्यंत प्रेमळ राजाच नाही कुठला. पण त्याला कुठे टाकलं? पाताळ म्हणजे काय? नरक. नरकाला घातलं त्याला. आणि नरकात कोण जातं? पापाचरण करणारा जातो. आणि पापाचरण करणारा म्हणजे मल. बळीराजा हा मलयुक्त आहे का मल रहित आहे असा प्रश्न पडतोय आपल्या पुढे, नाही का? अडचण निर्माण होते. नक्की काय झालं असेल? त्याचं उत्तर शोधणंच अवघड आहे. साधारण माणसाला हा प्रश्न पडतच नाही. म्हणजे साधारण म्हणजे जे लोक व्यवहारात आपले खाया प्या, जे जेव्हा येईल तेव्हा मरा, त्याच्या पलीकडे त्यांचं काही बुद्धी नाही. आणि कोणी मेली की रडायचं, कोणी जन्माला आले की हसायचं, आणि मधल्या काळात जगत राहायचं. कसं तरी सगळे जगतात तसे जगायचं. सगळे जगतायत तसं लोंढ्यासारखं जगत राहायचं. ही साधारण माणसाची प्रवृत्ती. त्यांना काही टेन्शन नाही. आपल्यासारखी लोक जी आता काहीतरी विचार करायला लागली, आपण ह्याच्यातून बाहेर पडू किंवा काहीतरी करूया, देव बिऊ देवाच्या मार्गात जाऊ, असं काहीतरी ज्यांनी ठरवलं त्यांच्यासाठी खरं अवघड हा प्रश्न आहे. आता त्यांच्यासाठी अवघड आहे म्हटल्यानंतर मग तो सोपा पाहिजे असं लोकांना वाटतं. ते सोपं असायला पाहिजे होतं. हे कसं आहे की खजिना शोधणं आहे. हे काय? हा खजिना शोधायचा आहे. तो हा विठोबा निधान, तो निधान आहे का नाही? भगवंत म्हणजे काय? निधान आहे. मग निधान जे असतं ते काय सहज प्राप्त होतंय? तुम्हाला हे माहिती असेल की गुप्तधन जिथे लपवलेलं असतं, म्हणजे पूर्वी तसं होतं. आता आपल्याला तेवढं माहित नाहीये, म्हणजे एवढं आपल्याला त्याच्याबद्दल आयडिया नसते. पण गुप्तधन पूर्वी जिथे लपलं असायचं, तुम्ही जर ऐकलं असेल, किंवा वाचण्यात कुठेतरी गोष्टी असतील की ज्या ठिकाणी गुप्तधन असतं ते गुप्तधन असं सहजासहजी उघड नसतं, म्हणून त्याला गुप्त म्हणतात. आता ते गुप्त कशा रूपाने असतं? एक तर ते अशा ठिकाणी लपवलेलं असतं की त्या ठिकाणी माणसाला सहज जाणं शक्य नाही. जमिनीच्या पोटात, नाही का, गुहेत, असं कुठेतरी लपवलेलं असतं, नाही का? जसं तुम्ही पंचीकरणामध्ये वाचता की घुमटामध्ये लपवलेलं आहे, देवळाच्या घुमटात लपवलेलं, म्हणजे जमिनीत लपवलंय. ते पण सांगताना कुठे सांगतायत? घुमटात लपवलंय. म्हणजे आणि त्या काय विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळेलाच ते पाहावं लागतंय असं पण सांगतात. म्हणजे काळ पण सांगतात, त्याला काळ वेळ हे सगळं सांगून ते धन लपवलंय असं सांगतात. आता हे तर एक भाग झाला. आता अधिक ज्या ठिकाणी गुप्त धन असतं त्या ठिकाणी जर धन लपवणारा जर फार श्रेष्ठ असेल, साधारण मनुष्य असेल तर तो फक्त अशा रीतीने लपवून देईल जमिनीमध्ये कुठेतरी, तिजोरीमध्ये कुठेतरी. पण जर धन लपवणाऱ्याला जर श्रेष्ठ व्यक्ती असेल तर त्या धनाच्या संरक्षणार्थ त्या धनाच्या आजूबाजूला सर्प ठेवतात. काय ठेवतात? आणि ते सर्प मंत्राने मुग्ध केलेले असतात. मंत्राने काय केलेले असतात? त्यांना मुग्ध केलेले असतात. त्यामुळे सर्पाचा नाश होईपर्यंत सर्प तिथेच राहतो. आणि त्या धनाला काढण्यासाठी जो कोणी येईल त्याला त्या सर्पाशी लढाई केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. कारण ते सर्प जे आहेत त्यांना दुसरं जीवनच नाहीये, ते मंत्रमुग्ध आहेत. आणि त्याच्यामुळे त्या सर्पाने धन शोधायला येणाऱ्याला पहिला आघात केला जातो. म्हणून धन शोधायला आलेला जर श्रेष्ठ असेल तर त्या सर्पाचा नाश करू शकतो. अत्यंत विषारी सर्प अशा धनाच्या आजूबाजूला ठेवले जातात. पण हे सगळे धन लपवणारे ठेवू शकत नाहीत. आता याच्याही पेक्षा पुढची काही कॅटेगरी असते, म्हणजे काही लोक असे असतात धन लपवणारे. ते काय करतात? ते त्या धनाच्या आजूबाजूला विवसी, म्हणजे काय? ज्ञानदेवाने शिव वापरलेली आहे, विवसी पळे मग हाताला धन लागतं. तर विवसी म्हणजे हडळ. विवसी म्हणजे हडळचा, पिशाच्याचा प्रकार आहे तो. तर काही विवसी म्हणजे त्या पिशाचे योनी जे आहेत, या हडळ ज्या प्रकारच्या असतात त्यांना, ती माणसं नाहीत. एखादी स्त्री हडळ नसते. काही लोक म्हणतात ती हडळ आहे. कुठली स्त्री मनुष्य हडळ नसते, हे लक्षात घ्या. ती एक वेगळी योनी आहे जी माणसांना डोळ्याने सहज दिसत नाही. लक्षात. तर अशा प्रकारच्या विवसी
म्हणजे या विशिष्ट प्रकारच्या पिशाच्या योनींची तिथे नियुक्ती केली जाते. त्या सुद्धा मंत्रमुग्धच असतात, म्हणजे त्यांना सुद्धा ड्युटी लावलेली असते. म्हणून ते जर धन गुप्त प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागतं, विवसीला पळवून लावावं लागतं. म्हणून ज्ञानदेवांनी असं लिहिलेलं आहे की विवसी पळे, मग आपल्या हातात काय येतं, ते गुप्त धन. म्हणून काही धन लपवणारे असे श्रेष्ठ असू शकतात. म्हणजे आता आपला प्रमुख विषय काय आहे की धन जे गुप्त धन जे असतं, म्हणजे निधान जे असतं, ते कधीही आपल्याला सहज उघड नसतं आणि सहज प्राप्त करता येत नाही. मग भगवंत जर निधान असेल, ज्ञानदेवांच्या सांगण्याप्रमाणे तो हा विठोबा निधान. मग जर विठोबा जर निधान असेल, गुप्त धन असेल, तर तो असा काही सहजच उघड असेल असं म्हणता येत नाही. म्हणजे ते जे गुप्तधन आहे, हे गुप्तधन लपवलेलं असलं पाहिजे. आणि सगळ्यांना माहित आहे की तो लपलेलाच आहे. आता ते कोणी लपवलं त्याच्यावर अवलंबून आहे की त्याच्या बाजूला किती काय आहेत, विवसी सर्प किती आहेत, कोणी लपवलं, त्याच्यामध्ये काय ताकद आहे. आता त्या भगवंताला लपवणारा जो आहे तो जितका उत्कृष्ट तितका तो भगवंत आपल्याला कळायला अवघड. आणि या भगवंताला खरं तर लपवणारा कोण आहे, मम माया. म्हणजे कोणी लपवलंय, म्हणजे लपवलंय कोणी, ममने. म्हणजे तो मम म्हणजे तोच. मग त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. मग तो काही सहज असं थोडी स्वतःला उघड करणार आहे. हे मोहित का झालेले आहेत, हे सगळे जे मोहित केले गेले हे कशामुळे मोहित झालेत, मम माया, माझ्या मायेने हे मोहित आहेत. मग त्याच्या मायेने जर मोहित झालेले असतील तर त्याने जी काही व्यवस्था तयार केलेली आहे, त्याने जे काही सर्प तयार केलेले आहेत, ते किती भयानक असतील. भयानक म्हणजे कसे असतील ते असेच असणार की त्यांच्यामुळे आपल्याला ते न धन सापडलंच नाही पाहिजे. मग त्याच्यातली सगळ्यात पहिली त्याची विवसी कोण आहे, त्याची माया. मग त्या मायेने पुढे परत सर्प विवसी तयार करून ठेवले. ती आहे दोन शक्ती, एक आवरण आणि एक विक्षेप. त्या विक्षेपात तिने मल टाकून ठेवलं, मल नावाचा सर्प. आणि हा इतका भयानक आहे की तुम्ही काहीही करा, इथून गेल्यानंतर तुम्ही विचार करणार आहात महाराज हे पापी असतील का पुण्यवान असतील, हा विचार करणार आहे, करणारच आहात. काय करणार आहात, तुमची चूक नाहीये, तिने तशी व्यवस्था करून ठेवलेली आहे, नाही का. बरेच लोकांनी तुम्ही आता बऱ्याच कळलं, बाबा आना बाबा हे खरे पापी असतील का पुण्यवान असतील, चांगले असतील का वाईट असतील, त्यांची चिंतन ऐकलेले लोक सुद्धा असा विचार, आद्य शंकराचार्य खरं योग्य असतील का अयोग्य असतील बरं, नाही बाबा तर जाऊ द्या, महाराज तर जाऊ द्या, व्यास जरा काही मला योग्य वाटत नाही, व्यासांचं काहीतरी गडबड वाटत. व्यास म्हणजे काय, ते पराशर ऋषीपासून एका कुवारी मुलीपासून झालेले पुत्र आहेत, ते काय व्यासांचं खरं नाही वाटत बा, नाही का. कारण व्यास म्हणजे काय, कुमारिकेपासून निर्माण झालेला मुलगा आहे, काय त्या व्यासांच्या शास्त्राला किंमत राहणार आहे. म्हणजे आपण जर दोष द्यायचं ठरवलं तर पहिल्यापासून खाली कुठपर्यंत, माझ्यापर्यंत सगळ्यांना तुम्ही दोष देऊ शकता, नाही का. फक्त प्रत्येकावर वेगळा दोष असणार, प्रत्येकावर वेगळा आरोप असणार आहे. हे काय आरोप म्हणजे पाप, हे पापी आहेत, हे पाप आहे, हे पाप आहे, हे पाप आहे. बऱ्याच वेळा लोकच मला सांगतात महाराज हे योग्य नाही बरं का. म्हणजे तुला कसं कळलं, नाही तुम्ही सगळं ज्ञान सांगताय बरोबर, पण आम्ही सांगतो हे मात्र बरोबर नाही. मग तू सांग ना ज्ञान, तुला जर कळतं तू सांग, नाही का. तुला जर कळतंय ना सगळं, मग तुला माझी गरज काय. एक तू ठरव की बरोबर काय चुकीचं काय. तुला जर बरोबर चूक कळतंय सगळं तर तू माझ्या आश्रयाला का राहतोस, नाही का. हे साधं गणित आहे का नाही. आणि बरं जगामध्ये आपण कोणाच्या आश्रयाला राहिलो तर आपल्या गॅरंटीच नाही उद्धार होणार आहे का नाही. कोणाच्या आश्रयाला राहिलो, स्वतःच्याच मनाप्रमाणे जगलो तर नक्की माहिती आहे गाळातच जाणार आहे. मग स्वतःच्याच मनाने जगून गाळात जाण्यापेक्षा कोणाच्या तरी आश्रयाला राहून शक्यता तरी वाटते ना. म्हणजे आपण कोणाचंच ऐकायचं नाही आणि गाळात जायचं, यापेक्षा ज्ञानदेवांच्या आश्रयाला राहून
तरण्याची शक्यता तर आहे, बरोबर. कोणाच्याच आश्रयाला न राहता मूर्ख जगाचा ऐकून गाळात जाण्यापेक्षा गुरुकृपेने तरुण जाण्याची शक्यता तर आहे. एवढं सुद्धा माणसांना लक्षात येत नाही. कारण जर तुम्ही पाप या शब्दाचा म्हणजे मल या शब्दाचा जर विचार करू लागले तर तुम्हाला अख्खं आयुष्य संपणार आहे. कारण का, मल हा जो शब्द आहे तो काय, त्या विक्षेपाचा भाग आहे. आणि मल शब्द, विक्षेप शब्दाचा अर्थ काय, अडथळा. मग आता तुम्ही ठरवत राहा काय मल आहे. किती दिवस जातील तुमच्या याच्यामध्ये, आयुष्य. काय म्हटलं मी, कुठल्याही श्रेष्ठ वयस्कर झालेल्या माणसाकडे, महाराजांकडे जा जे परमार्थ करतात आणि त्यांना विचारा, महाराज हे चांगलं आहे का वाईट आहे, ते सांगतील. हे पाप आहे, हे पुण्य आहे. ते काय सांगतील. कोणाकडे जातो मी, इतके महाराज मी पाहिलेत आणि इतक्या महाराजांशी बोललोय मी. पाच ह्या मलच्या बाहेरच येऊ शकत नाहीत. दिसायला फक्त दिसत आहेत फार शुद्ध, पण कुठे अडकलेत, मल. मल या शब्दात अडकले. का अडकलेत, रचनाच तशी आहे. कारण जो लपवणारा आहे, धन लपवणारा, तो काय, तो भयंकर आहे. धन लपवणारा उत्कृष्ट आहे, ट्रेजर हंट आहे. हे काय, ट्रेजर हंट म्हणजे खजिना शोधणे. खजिना शोधण्याची प्रक्रिया ही, खजिना सापडूच नाही अशी व्यवस्था आहे. सापडूच नाही, त्यामुळे लोक देव नाहीच असं म्हणतात. तर त्याला बरं झालं उलट. देवाला आनंद नाही होत. लोक म्हणतात ना देव नाही, तेव्हा देवाला आनंद नाही होत. अरे मलाच नाही म्हणतोय असं नाही वाटत, म्हणतो वा आपलं कामच झालं. जेव्हा लोक म्हणणार की देव नाहीच, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आनंदी कोण होणार, देव आनंदी होणार. कारण का, त्याचं काम झालंय ना. मग तो थँक्यू कोणाला म्हणणार, धन्यवाद कोणाला देणार, मायेला. चांगलं काम केलंस तू, तिची पाठ थोपटणार, तो कर अजून चांगलं काम. तो काही करत नाही, तो फक्त तिला म्हणतो तू. म्हणजे धन लपवणारा स्वतः काहीच नाही करत, तो फक्त तिथे सरपट सोडून देतो. धन लपवणारा काही करत नाही, तो फक्त जमिनीच्या पोटात धन लपवतो निघून जातो. धन लपवणारा काहीच करत नाही, तो विवसी पिशाच्च सोडतो तिथे त्या भागात आणि निघून जातो. तो काय करतो, काही करत नाही. पुढचं काम कोण करतं, ते पिशाचच करतं पुढचं काम. तसं तो काहीच नाही करत, त्याने फक्त ही माया काय केली, कामाला लावली तिला. ती तिच्या शक्तीद्वारे विक्षेप आणि मल तयार करते, आवरण तयार करते. आणि त्या सगळ्यांमुळे तो भगवंत निधानच आहे. काय, तो हा विठोबा निधान. आणि त्याचं ध्यान कोणाला आहे, ध्यान म्हणजे त्याची प्राप्तीची इच्छा कोणाला आहे, तो हा विठोबा निधान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान. ब्रह्मादिक सुद्धा या सृष्टीचा जो प्रमुख वाटतोय आपल्याला, कोण आहे तो, ब्रह्मदेव. ब्रह्मादिक म्हणजे ब्रह्मदेव. हे ब्रह्मादिक सुद्धा कोणाच्या शोधात आहेत, निधान. तो हा विठोबा निधान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान. तर अशी परिस्थिती आहे. मग निधान आहे म्हणून सापडणार नाही, हा साधक निधान शब्दाचाच अर्थ आहे. गुप्त खजिना शब्द, खजिना शब्दाचा अर्थ काय, गुप्त धन म्हणजे खजिना, नाही का. म्हणजे निधान या शब्दाचा अर्थ आहे की गुप्त गोष्ट. आणि ज्ञानदेवांनी सांगितलंय की गुप्त धन कोण आहे, निधान कोण आहे, विठोबा आहे, म्हणजे भगवंत आहे. मग भगवंत जर निधान असेल तर तो सरळ सहज उपलब्ध होऊ शकत नाही. मग त्याला लपवण्यासाठी, हे जसं मी तुम्हाला मगाशी समजावून सांगितलं त्याप्रमाणे, त्याला प्राप्त न करून देण्यासाठी मधले एवढे सगळे गोंधळ. तिचं काम काय, तिची शक्ती काय, ही शक्ती काय, ही शक्ती जी आहे ती एक विक्षेप शक्ती आहे. या विक्षेप शक्तीमुळे भगवत प्राप्तीच्या प्रक्रियेमध्ये काय होणार आहे, अडथळा. विक्षेप तर लांब राहिला, आपण मलाच विचार करतो. विक्षेप अजून आपण अभ्यास नाही करतोय, आपण मल शब्दाचा विचार करतोय. मल हा शब्द इतका भयानक आहे. मल, मल म्हणजे घाण, मल म्हणजे पाप. इतका विचार केला मी या गोष्टीवर, इतका विचार केलाय की काय पाप आहे, निर्णयच लागत नाही काय पाप आहे. ज्याला मी काल पाप समजत होतो, आज ते माझ्यासमोर पुण्य म्हणून उभं आहे. जेव्हा मी मल या शब्दाचा विचार करतो, पाप या शब्दाचा विचार करतो, तेव्हा मला असं लक्षात येतं की ज्याला मी काल पुण्य समजत होतो ते काय, आज पाप आहे.
बळीराजाला पाताळात घातलं तेव्हा बळीराजाला काय वाटलं असेल? हरिश्चंद्र राजाला जेव्हा भोग भोगावे लागले, अत्यंत डोंबा घरी पाणी व्हायला लागलं, तेव्हा हरिश्चंद्र राजाला काय वाटलं असेल? सत्यवचन पाळतो हे पाप आहे का पुण्य आहे? नाही का? आता त्याची पुढे परीक्षा पाहत होते वगैरे, हा भाग पुढचा आहे, तो असू द्या. तर अशी कितीतरी उदाहरणं पुराणांमध्ये येतात की ज्यावरून आपल्याला लक्षात येतं की या पाप पुण्याचा नक्की गोंधळच करू शकत नाही का? मग पाप पुण्य नाही असं नाही. पाप पुण्य, मी फक्त पाप असा शब्द वापरतोय, पुण्य असा शब्द पण तसाच आहे. पाप हा शब्द म्हणजे पाप हा शब्द जसा त्या सर्पासारखा आहे, तसा पुण्य हा शब्द सुद्धा सर्पासारखाच आहे. म्हणजे फक्त पापच आपल्याला भगवंताकडे जाऊ देत नाही असं नाहीये, तर पुण्य सुद्धा भगवंताकडे जाऊ देत नाहीये. आलं लक्षात? कारण पुण्य सुद्धा आपल्याला कुठे नेत आहे? स्वर्गाला नेत आहे. आणि पाप कुठे नेत आहे? नरकाला नेत आहे. पाप नरकाला नेत आहे, पण पाप जे आहे ते मल या शब्दात आपण टाकतो, कारण ते घाणेरड्या भोगामध्ये घेऊन जातं, घाण अवस्थेमध्ये, मलिन ठिकाणी घेऊन जातं, म्हणून त्याला आपण मल असं म्हणतो, म्हणून त्याला आपण पाप असं म्हणतो. पण या पाप या शब्दाचा तिरस्कार करताना पुण्य शब्दाचा स्वीकार नाही करते आपण, कारण आपल्याला तसं सांगितलेलं नाहीये. तुकोबाने सांगितलं लागोने ती पाप पुण्य अंगा, हे दोन्ही नाहीये, कारण ह्या दोन्हींमध्येच तो सर्प आहे. कारण तुम्ही एकदा पाप म्हटलं की काहीतरी पुण्य असणारच. तुम्ही याला पाप म्हणलं की त्याच्या सापेक्ष दुसरं पुण्य काहीतरी सापडायलाच पाहिजे, नाही का? कपडे न घालणं हे जर पाप असेल उदाहरणार्थ, तर कपडे घालणं हे काय झालं? पुण्य. म्हणजे त्याला काहीतरी सापेक्ष गोष्ट तयार होते. शिव्या देणं हे जर पाप असेल, तर शिव्या न देणं हे काय झालं? चांगलं झालं, नाही? शिव्या देणं वाईट आहे, मग शिव्या न देणं हे चांगलं झालं. कोणाविषयी वाईट भाव ठेवणं हे जर पाप असेल, तर कोणाविषयी चांगला भाव ठेवणं हे पुण्य. मग त्यामुळे तुम्ही जर पाप पाप हा शब्दाचा विचार करू लागले, तर त्याच्यासोबत पुण्य चालूनच येतं आणि या दोघांचं मिश्रण तयार होतं. मग कधी पाप कधी पुण्य, कधी पाप कधी पुण्य, ह्या मिश्रणावर आपल्याला तीन जगतामध्ये फिरता येतं. आणि ते आपण तसं फिरत राहावं, हीच मायेची व्यवस्था आहे. हे घटिका यंत्र जे आहे हे त्या ह्याच्यावरच चाललंय. हे घटिका यंत्र चाललंय, याला कारण आहे पाप पुण्य. कशावर चाललंय? हे फक्त पाप पुण्याच्या खेळावर चाललेलं आहे. एकदा का तुम्ही याचा निकाल लावू शकले, निकाल लावा, तुम्ही आयुष्यभर करून या. तुम्ही मला काही म्हणा, तुम्ही कोणालाही काही म्हणा, पापी आहे पुण्य म्हणे, काय म्हणायचं ते म्हणा, पण निकाल लावा. पाप पुण्याचा निकाल लावला पाहिजे, कारण ह्याच्यावर हे घटिका यंत्र चाललंय. हा जो फेरा सुरू आहे तो कशावर सुरू आहे? पाप पुण्यावर सुरू आहे. तुम्ही जगातल्या लाखो लोकांना भेटा, यासाठी लाखो, किती लाखो काय करोडो लोकांना भेटा, तुम्हाला कळणारच नाही पाप पुण्य नक्की काय चाललंय गोंधळ. कारण ती मायेची व्यवस्था आहे. कुठल्या कृपेने, कुठल्या पुण्याईने आपल्याला हे प्राप्त होईल सांगता येत नाही का? काय असेल आता पुण्याई म्हणता येतंय त्याला, कारण पुण्याईने जर असतं तर गणिकेचा उद्धार झाला नसता, नाही का? आजामेळ माहिती ना, त्याचा उद्धार झाला नसता. म्हणजे सांगताच येत नाही पुण्य आहे का पाप आहे, कुठं गोंधळ काय चाललाय. तर अशा रीतीने हा मल शब्द जो आहे तो इतका भयानक आहे. मल हा शब्द इतका भयानक आहे की त्याच्यामुळे आपल्याला काही इष्ट असलेलं फल प्राप्त होणार नाही, त्याचा लक्षणही कळणार नाही आपल्याला. आपण नुसतं बोलणार आहोत की देव असा आहे, देव तसा आहे, देव सतरूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे. हे आपण फक्त काय करणार आहोत? ह्या कल्पना आहेत फक्त आपल्या, ह्या कल्पनेत आहेत. म्हणजे भगवंत हा सतरूप, चिद्रूप, आनंदरूप ही आपली काय कल्पना आहे आपली, ते खरं नाहीये आपल्यासाठी. आपलं फक्त बोलतोय ते. ही अवस्था प्राप्त करणं गरजेचं आहे. आता मग जर त्या निधानाला प्राप्त करायचं असेलच तर काय करणार, काय त्याला उत्तर काय शोधणार कसं, हे मात्र कोणीच सांगू शकत नाही. कोणी सांगू शकत नाही म्हणजे साधारण माणूस कोणीच सांगू शकत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? योग्य शास्त्र, योग्य सद्गुरू. आणि योग्य शास्त्र, योग्य सद्गुरू हे कधीही सरळपणे सांगू शकत नाही, सांगणार नाही. आणि सांगितलं तरी पटणार नाही. पटणार नाही. कारण सद्गुरूने किंवा शास्त्राने जर काही सांगितलं
आता शास्त्र तर काही सांगत नाही, कारण शास्त्र हे सगळं असं गुप्तपणे लिहून ठेवलेलं आहे. त्यातला बरोबर कुठला भाग आपल्याला समोर येते काय सांगता येत नाही. पण सद्गुरूने जरी एखाद्याला सांगितलं बाबा रे हे बघ हे असं आहे, तर तो लगेच त्या सद्गुरूच्या सांगण्यावर लगेच काय म्हणणार मनातल्या मनात, हे सांगतात हे पुण्य आहे का पाप आहे. म्हणजे एखाद्याला जर मी म्हटलं आता तुम्ही एक काम करा, तिथून उठा आणि पूर्व दिशेला चालू नका आणि घरी परत जाऊ नका, मग लोक काय विचार करतील, हे असं करणं योग्य आहे का योग्य आहे, म्हणजे पाप आहे का पुण्य आहे, असा विचार करू लागणार. म्हणजे सद्गुरू किंवा यांच्या सांगण्यावर साधारणपणे मनुष्य लगेचच काय करायला लागतो, पाप पुण्याचा विचार करायला लागतो. मग एखादा म्हणेल की नाही मग आम्ही काय सद्गुरूने सांगितलं तर लगेच ते म्हटलं की लगेचच ऐकावं काय, नाही का, असं होऊ शकतं. एकदा तुम्ही सद्गुरू म्हटले की मग तुमच्यावरती जबाबदारी येते. नाहीतर सद्गुरू कोणालाही सद्गुरू म्हणू नये कोणालाही. सद्गुरू म्हणायचं नाही माझे तुम्ही गुरु आहात सद्गुरू आहात असं काही म्हणायचं नाही. पण जेव्हा म्हणाल तेव्हा मग जबाबदारी आहे. आपण आपल्या पद्धतीने शहानिशा करून घ्यावं जे काय आपलं, कारण आपण जे काही रूल लावणार आहे, आपण जे काही नियम लावणार ते आपणच लावणार ना, हे की नाही. तर असा हा गोंधळ आहे. असो, आपल्याला काय करायचं आहे, या विक्षेप शब्दाचा अभ्यास करायचा आहे. तर मल हा त्याच्यातला अंतर्भूत असलेल्या शब्दाचा आपण विचार केला. मल म्हणजे घाण, मल म्हणजे पाप, मल म्हणजे दुर्गंध, मल म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला नको त्या ठिकाणी म्हणजे नरकासारख्या ठिकाणी जाऊन पडावं लागेल, त्यालाच मल असे म्हणतात. साधारणपणे विषय भोगण्यासाठी, कारण विषय भोगातून हे सगळं सुरू होतं. विषय भोगामध्ये रममाण असलेले आणि विषय भोगासाठी पापही करणारे लोक जे आहेत यांना मल आहे असं आपण म्हणतो. या मल शब्दाच्या पुढे आपल्याला विक्षेप शब्दाचा विचार करायचा आहे. आणि हा विक्षेप जो आहे तो या मायेचं काय अंग आहे, ही मायेची शक्ती आहे. शक्ती आहे म्हणजे तिने काय केलंय, या शक्तीच्या द्वारे भुलविले तिन्ही लोक. 3 लोक भुलवले, कारण इथे पुढे 3 लोकांचा विषय येणार आहे. तिने काय केलेलं आहे, या विक्षेप शक्तीद्वारे आणि आवरण शक्तीद्वारे भगवंत रूपी निधान कोणालाही कळू नये अशी रचना करून ठेवलेली आहे. म्हणून त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्यावर या मार्गातले या परंपरेचे जे प्रमुख आहेत त्या सर्वांची कृपा होत, यासाठी आपला सर्वांना योग्य असलेलं आपल्याला गरजेचं असलेलं जे साधन आहे हे आपल्याकडून होत अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि अशा या परंपरेच्या प्रमुख असलेल्या संत महात्म्यांना नमस्कार करून हे चिंतन त्यांच्या चरणी अर्पण करतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.